जंबुकेश्वरच्या समोरच आपल्याला एक विष्णू मूर्ती दिसते। आता ही विष्णू मूर्ती कशी ती बघू। मुळात पहिलं तर त्याची आयुध ती म्हणजे शंख, चक्र, गदा, पद्म, 4 आयुध आणि त्याचा जो क्रम असतो त्याच्यानुसार त्या विष्णूचं नाव काय आहे ते ठरतं। खालच्या हातात गदा आणि पद्म आहे, वरती शंख आणि चक्र आहे, त्याचं जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यानुसार ही माधव मूर्ती दिसते। आता आपण त्याची आयुध बघितल्यानंतर मुळात आधी काय काय परिधान केलं आहे ते बघू। मूर्तीने धोतर परिधान केलेलं आहे आणि त्याच्या सोगेवर तुम्हाला एक विशिष्ट छान नक्षीकाम केलेलं दिसतं। वरती एक गळ्यात छोटीशी माळ आहे, जास्ती मूर्तीला अलंकार दिलेले नाही आहेत। वरती मुकुट आहे, आता ते मुकुट परफेक्ट जसं सूर्यमूर्तीला होतं तसंच आहे। सूर्यमूर्तीची विशेष वेगळी रील आहे, ती ह्याच्या आधी आहे, ती नक्की बघा। त्याबरोबर अजून एक निरीक्षण करण्यासारखी गोष्ट म्हणजे विष्णूच्या छातीवर एक मार्क आहे, त्याला श्रीवत्स म्हणतात। विष्णू सहस्त्रनामामध्ये श्रीवत्स वक्षा श्रीवास श्रीपती श्रीमतां वराह असं लिहिलेलं आहे। म्हणजे काय तर वक्षावर श्रीवत्स असलेला म्हणजे विष्णू असा एक उल्लेख केलेला आहे। आता अजून विशेष गोष्ट म्हणजे चक्राच्या शेजारी उभी असलेली लक्ष्मी। लक्ष्मी त्या चक्राच्या मागून असे डोकावून बघते आणि तिचे पाय हे दुमडलेले आहेत। आता एवढी सुंदर मूर्ती ही 100% पेशवे काळातली आहे आणि पेशवे काळातच हे पंचायतन तयार झालं, तेव्हा ही मूर्ती इथे स्थापन केली असावी असं आपण समजू शकतो। निरीक्षण करून ही मूर्ती बघा, म्हणजे या मूर्तीची मजा आणि ह्या मूर्तीची वैशिष्ट्य आपल्याला व्यवस्थित नीटपणे समजतील आणि उगाच आपण नमस्कार करणार नाही, तर त्या शिल्पकलेला सुद्धा आपण परत एकदा व्यवस्थितपणे मानवंदना देऊ।